चला तर आज शेतावर आलो आहे. रात्री वारा आणि पाऊस खूप म्हणजे खूप होता. तर रात्रीच मला एक जण सांगितलं का तुझी झोपडी पडली. नाही बघा, ही झोपडी पडून गेली. बघा इथे बघा, ही एक मेड, तिकडची मेड ही बघा, पूर्ण झोपडी पडून गेलेली आहे. कारण की वारा खूप होता ना, आणि पाऊस पण खूप सांगितला होता. पावसामुळे तर नाही काय, पण वारा होता ना खूप, तर वाऱ्यामुळे बघा झोपडी पूर्ण पडली असते डायरेक्ट पूर्ण भातामध्ये गेली असते. पूर्ण भात खराब होऊन गेला असतं. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला, पूर्ण तर नाही जात, पण हे बघा मीड बघा पूर्ण वाकून गेलेली आहे बघा. पूर्ण झोपडीचं काहीच राहिलं नाही. बघा ही जागा पूर्ण झोपडीचीच आहे. मला पण तिच्यातून चाललो आहे, काहीच झोपडीचं राहिलं नाही. तो वारा खूप असल्यामुळे त्याला आपण काही करू पण शकत नाही. आणि भात बघा परवाच्या दिवशी त्यांना ना खत टाकले, मस्त झालेत. खत टाकले म्हणून मस्त झालेत. फक्त झोपडीची ही बाजू चांगली वाटते, ही आहे तिथंच आहे. बाकी वरतून पूर्ण इथं पूर्ण कापडच आहे ना, तिथून झोपडी होती पूर्ण खाली सरकून गेलेली आहे. कारण की 2 वर्षापूर्वी ना झोपडीमध्ये ना म्हशी बांधल्या होत्या चुलत्यांनी. त्याचं घराचं काम चालू होतं आणि तेव्हा काय केलं त्यांना हे टाकलं होतं, वैरण वगैरे टाकली होती. वैरण टाकली आणि तो घरी गेला. मग मच्छर वगैरे पडला, तर त्याने काय केला, पेंडा घेतला आणि थोडासा जाळल्याच्यानंतर म्हशीला वैरण पण टाकले. म्हशीला काय वाटलं वैरणच आहे, तर म्हशीने तो पेंडा जो टाकला होता ना तो खायचा सोडून जो पेंडा जाळला होता तोच पेंडा तिने असं उचलला. आणि उचलल्यानंतर त्याला थोडासा जाळ वगैरे असेल, म्हणजे त्याला पेट घेतला होता त्यांनी, आणि तिने अशी मानवरती गेली तर तो तसाच पूर्णच्या पूर्ण झोपडीला आग लागली. कारण त्याच्यावरून गवत टाकलं होतं ना झोपडीवरती, तेव्हा पूर्ण आग लागली. आणि म्हशी वगैरे 4-5 म्हशी बांधून मग त्यांनी जास्त म्हणजे जसं हे झालं ना, जाळं पूर्ण पेटत चाललं, तर मग म्हशीनी बळ केला जास्त. त्याच्यामुळे मग ते काय झालं, त्या मेढी हल्ल्या वगैरे. आम्ही त्या मेढी तशाच दाबून वगैरे टाकल्या, दगडी वगैरे टाकून. पण शेवटी म्हशीचं जास्त वजन असल्यामुळे ते एकदम हिसकून टाकल्या होत्या. आणि आम्ही तशी टाईमपास एक झोपडी बांधली होती, पण काय नाही, झोपडीचं काही राहिलंच नाही, पूर्ण पडून गेली. म्हणजे आमची आवनी वगैरे झाली, फक्त 2 आवायचे राहिलेत. पण मग तेव्हा आम्ही तिथं भाकरी वगैरे तिथंच खाल्ल्या. मग आता रात्री खूप पाऊस आला तर ते काहीच राहिलं नाही, पूर्ण पडून गेलं. हे बघा हा आंबा, मी लास्ट टाईम तो आंबा म्हणजे ना एकदम बांधावर येत होता. हा एक आणि हा एक एकदम बांधावर यायचा. मग त्यांना पावसाच्या वेळेस असे ते पाणीचं बोलतात ते ना, असे असतात. मग ते पान वगैरे हाताला लागले ना का ते एकदम असे खास उठते हाताला. त्याच्यामुळे मी ते तोडून टाकले, जेणेकरून जायला यायला मोकळं राहील. हे बघा पूर्ण तोडून टाकलं होतं. आणि हे दुसरं भात परवा दिवशी प्रत्येकाला खत मारलेलं आहे. खत मारल्यामुळे तो एकदम काळा झाला. म्हणजे एकदम त्याने जीव धरला. आता तो फुटवा करेल. आता त्याला हे तणनाशक मारायचं आहे. हे जे बांध दिसतात ना, बांधायला आता तणनाशक मारायचे. पण अजून ऊन पडत नाही, सारखा पाऊस चालू आहे. पण आता ऊन पडला ना की मग बघू, एक दिवस तणनाशक आणू आणि 2-3 पंप हे करून पूर्ण तणनाशक मारावं लागेल. आणि ते वरचं आव्हाने त्याच्यामध्ये पण ना तो भात जागी सडला आहे. पाणी जास्त साचलं होतं ना, तर मी 2 दिवसापूर्वीच पाणी काढून दिलेलं होतं. आता वरती पण जाऊ, बघू बरं किती पाणी आहे किती नाही, की सडलं आहे की नाही ते बघू. हे आवायचं राहिलं आहे, खणायला घेतलं आहे आईने ते. आणि हे बघा आता थोड्या वेळा त्याच्यात चिखल करावं लागेल. माणसं तर नाही, आता घरगुतीच घेतलं आहे, काही 1-2 दिवसाचं आहे. त्याच्यामुळे मी आता माणसं पण सध्या सगळ्यांच्या आवण्यात आल्यात. माझं काही 2च फक्त राहिले, ते पण झालं असतं, पण मी राब लवकर नव्हतं टाकला ना, त्याच्यामुळे तो राहिला. तर याच्यामध्ये आज दुपारी येणार आहे ट्रॅक्टरवाला, त्याच्याकडून पूर्ण चिखल करून घेतो. आता बघूया, वरच्या आवनाला जाऊया. हे बघा वरती जाण्यासाठी हा रस्ते जागेच उंच आहे. पण चाललो आहे वरती, बघू बरं किती भात राहिले, किती सडलं आहे. कारण पाणी तर काढून दिला होता, तिथं गेलो समजेल नेमका काय आहे काय नाही. इथे जागीच चढ आहे, त्यामुळे दम लागतो चढायला. आलो वरती. हे बघा हे काकांचं आहे, त्यांनी माझ्या आधी 2 दिवस अगोदर लावलं होतं. त्याच्यात पण पाणी, पण त्यांनी जुगाड लावलेलं आहे. हे बघा
पाणी जाण्यासाठी त्यांनी आधीच पाईप टाकून ठेवलेले. पण मी जर टाकला तर माझा आव्हान फुटू शकतो, कारण माझं आव्हान छोटं नाही, खूप मोठे. हे काही छोटे, माझं बघा किती मोठे, जवळजवळ 1 एकरचं असलं पूर्ण. 1 एकर नाही, 1.5 एकर ते. हे बघा आत्ता पाणी कमी झाले. पाणी ते कोपऱ्याला काढून दिलेलं, तिकडे कोपऱ्याचं ते कोपऱ्याला. बघू ना बरं पाणी जात आहे की नाही. पाणी तर बहुतेक कमी झालेलं आहे, कारण की कालच पाऊस खूप पडला. आज सकाळपासून ऊन पडतो आहे, जातो येतो आहे. असं असलं तर काय नाही वाटत, पण जास्त पडलं ना की साचून राहते, तो भात सडून जातो आहे. तरी त्याला मी त्या दिवशी खत मारून दिला. खत मारला म्हणजे जीव त्याने धरलेलं आहे, कारण त्यांनी आवलं लगेच 4 दिवसांनी मी खत मारला. आणि ते खालचे आहेत, हे खालचे आवणे आहेत ना, हे बघा दिसतात ते झाडांच्या इथून. हे आवणे आहेत ना, याला सोबत मारला, कारण हे ना यांना 15 दिवस झाला आवून. म्हटलं परत ये, परत खत मार, म्हणजे एकटाच होऊन जाते सगळं, म्हणून सोबतच खत मारला सगळ्यांना. हे बघा जागजागी सडलेलंच आहे. पाहिजे तेवढं तर चांगलं झालंच नाही. मागच्या वर्षी तर या आवनाला जवळजवळ 4-5 पोती भात होते, 5-6 पोती होते, चांगलं पिकलं तर 7 पोती होते. पण मागच्या वर्षी फक्त मला 3.5 पोती भात झालं, कारण की ही जेवढं पाणी दिसते ना, ही लाईन पूर्णच्या पूर्ण खराब झाली होती. म्हणजे एकदम सडून गेलं, त्याला काही झालं नाही. त्याचं साधा एक हे निघलासुद्धा नाही, एक पेंडीसुद्धा निघली नाही, एकदम सडून आणि काळं पडून गेलं होतं. मग यंदा आम्ही काय केलं, वरती राबणा टाकला, आणि याला पाणी वरचं असतं तरच ते आवता येते, नाही तर आवता येत नाही. बघू बरं, पाणी तर मी काढून दिलं होतं, जातं आहे पाणी वाटतं, कारण की मागच्या वर्षी इथून पाणी काढलं ना. हे बघा इथून दिसतं, हे गाड्या दिसतात ना, तिथून पाणी काढलं होतं, तर पूर्णच्या पूर्ण बांध फुटला होता, आणि पूर्णच्या पूर्ण माती खालच्या आवनात गेली होती. त्याच्यामुळं मग आम्ही यंदा काय केलं, तिकडनं पाणी काढलं, म्हणजे त्याची जेवढी क्षमता असते तेवढं पाणी बसते, बाकीचं मध्ये इकडनं काढता येते, लेवल करू गेली त्याची. हे बघा इथून पाणी काढले, हे बघा हे पाणी काढून दिलं असं, हे इथून पाणी जाते. आता कमी झालं आहे पाणी, पण काल परवा दिवशी खूप पाणी होतं ना, तर पाण्यात आलो दुपारी आणि पाणी काढून दिलं. हे बघा ही जागा तरी राहिली आवायची. बघा थोडासा कोपरा आहे, जवळजवळ तो आवायचा राहिला आहे, कारण की मला राब पुरला नाही. आता वरचा राब आहे तो इथं आणायचा, परत त्याला चिखल करायला लागेल, परत वरती ट्रॅक्टर आणायला लागेल. जाऊ दे तेवढं सोडून देतो, दरवर्षी आम्ही थोडासा सोडूनच देतो आहे, कारण की अंदाज भेटत नाही. यंदा राब बरोबर पेरला, पण खेकडं आणि उंदरांनी खूप खाल्ला ना, त्याच्यामुळे मग तो गवत कमी पडला ना एकदम त्याच्यामुळं मग इकडनं तरी हा बाय इकडनं हा कोपरा दिसतो आहे, जिथून आवेल नाही हा एवढा कोपरा कमी पडला होता. पण मग माझ्या सासूबाईंनी पण तेच भात टाकलं होतं ना, म्हणून मग त्यांच्याकडनं राब आणला, त्यांचा थोडासा उरला होता ना, तर मग 2-3 गोण्या भरून आणल्या, आणि मग थोडासा आम्ही आवून घेतला, तरी तिकडनं कमी पडला आहे. बघू आता, आवता तर येणार नाही, कारण त्याला वरती ट्रॅक्टर आणायचं, परत फिरवायचे, कारण चिखल राहिला नाही आता, एकदम तो गट्ट होऊन गेला तो. चालला तर मग बघू आता, जाऊ द्या. आता भावाला फोन करतो, तो 12:30 वाजेपर्यंत मी येतो. 11 तर वाजलेत, त्याला फोन करून आधी सांगतो की लवकर ये. आणि मेन म्हणजे इथं एक झाड होतं आहे बघा, हे झाड होतं आकाशाचं झाड होतं, त्याला जास्त आग असते, कारण त्या आकाशाच्या झाडाचा आग असल्यामुळे तो बांधव होता. हे बघा बांधव इथं होता, त्याचा पूर्ण पाला याच्यात पडायचा ह्या आवण्यामध्ये, आणि त्याच्यामुळं काय व्हायचं, तेवढं जागेचा भात आहे ना सडून जायचा, कारण त्याला आग असल्यामुळे ना त्याला पीक येत नव्हतं, म्हणून ते आम्ही उन्हाळीच तोडून टाकलं. हे बघा त्याच्या फांद्या वगैरे, ते आता पाणी पडता मी जाळून टाकलं, म्हटलं नको जाऊ दे. आणि इकडे खाली सगळे आंबे लावले होते, म्हणजे आहेत अजून आंबे, पण अडचण खूप झालेली आहे. तर एक दिवस 4-5 माणसं घेऊन पूर्ण ती झाडी जेवढी झाली तेवढी तोडून टाकतो. 100 आंबे लावले, ते अजून जवळजवळ 70-80 आंबे तर जगलेत आहेत. आता इथून तर दिसणार नाही तुम्हाला, बाय आहे तर एक दिसतोय, आहे एक त्या बाजून आहे, तिकडनं आंबे आहेतच. आंबे लावले होते ते आहेत, 70 एक जगलेत, बाकीचे ते उंदराने खाल्ले, कारण त्यांना त्याच्या मुळीला एक गोडवा असते ना, उंदरं खाऊन घेतात. तसंच बघू आता, जातो खाली. आता मूठ वगैरे त्यांनी ठेवलेत ना, तर धुवून वगैरे ठेवतो, आणि वरच्या आवनाच्या कडे आणून ठेवतो, कारण की आता ट्रॅक्टरवाला लगेच पटकन चिखल करून घेतो. काय घरगुतीचे 2 जण आम्ही फटाफट 2-3 जण आहोत, फटाफट आवून घेऊ. हे बघा उंदरं बघा आतापासून उकरायला सुरुवात झाली. हे बघा उंदरांनी उकरले, आतापासून सुरुवात झाली उंदरांनी उकरायची. ते उंदरं आणि परत खेकडं त्याच्या भातच खाऊन घेतात.
आता तणनाशक मारायचंच आहे मला. आणि अजून एक भातावरचं औषध मारतो, म्हणजे जेणेकरून उंदरं असतील, बेडगा असतील, ते मरून जाते. ते खाऊन घेतात ना भात. एकदम चांगला फुटवा गेला का ते खाऊन घेतात. कारण की आता खत मारून झालेलं आहे माझा. हे बघा याच्यात खूप पाणी यांचं पण ना, तिकडे पुढे ना जागजागी भात सडलेलं आहे. कारण पाणी खूप आहे ना याच्यात. कसं पाणी काय थोडंसंच पाणी जातं. हे बघा पाहिजे तेवढं पाणी जात नाही ना. बघू आता चालू खाली जातो, बघतो. झोपडी पडून गेली. आता झोपडीवरचा कागद पण काढायचं आहे, पण आज नाही, आता 1-2 दिवसांनी येतो. आणि तो ताडपत्री ती काढून नेतो. कारण की तिथं आता असे तिचं काहीच काम नाही, झोपडीचा पडून गेलेली आहे. त्याच्यापेक्षा ताडपत्री काढून नेतो आणि मग गडी करून वगैरे ठेवतो. मग ते लाकडं वगैरे ते साईडला काढून ठेवतो. कारण की ती मेड आहे की ना, तीच सडून गेली होती. तर मी बोललो होतो सडून गेली, पण घरचे बोलतात नाही राहील. दगडं वगैरे ठासून दिले होते ना. हे बघा रस्ता कसा आहे चालायला. पडलो तर चांगलंच काम होईल. बरं चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बघू आता उद्या एखादा, म्हणजे शेतावर तर आता काही काम नाही. उद्या तर मला वाटतं सोमवार आहे. सॉरी, उद्या मला वाटतं उद्या सोमवार आहे. मग उद्याचे दिवस राहील काम. परवा मोडा राहील. कारण की मंगळवारी काम करत नाही कोणी शेतामध्ये. कारण मोडा असतो त्या दिवशी सगळेजण आराम करतात. आणि बुधवार गुरुवार 2 दिवस फक्त माझी आवनी राहील. जर माणसं जर भेटले तर 1 दिवसात तर सगळंच होऊन जाईल. पण आता सध्या माणसं भेटत नाही. माणसांना रोज वाढवून दिलं लोकांनी लगेच. माझं काय लवकर झालं होतं, पण हे राब माझं कधी मी मेमध्ये टाकलं होतं. कारण की मेमध्ये कसं माझ्याकडे पाणी होतं नदीचं, तर मी पाणी भरून राब मोठे केले होते. त्याच्यामुळे माझी लवकर आवनी झाली. म्हणजे आमचे वडिलाचे चौघे भाऊ, आम्ही चौघांनी टाकलं होतं लवकरच. त्याच्यामुळे लवकर आवनी झाली. आणि हे मी लेट टाकलं, तेव्हा मला वाटलं होऊन जाईल तेवढ्यामध्ये. लेट टाकल्यामुळे मग ते काय झालं, लेट आलं ते आवायला. नाहीतर काय सगळं झालं असतं. मग बघू आता खाली उतरतो. हे चालायला पण मुश्किल आहे, त्याच्यामुळे कॅमेरा पण हलतो आहे. हे बघा याच्यात पाणी लागतेच. कारण जर पाणी नसतं तर मला आता मोटर चालू करायला झालं असती, तशी लाईट होतीच. पण खालच्या आवनाचे पाणी नाहीच एका नाही गेलं त्याच्यात तर मला 100% मोटर चालू करावंच लागणार आहे. कारण की आज ऊन पडलं आहे, मस्त असा ऊन पडला आहे. उन्हामुळे लगेच पाणी आटून जाते. कारण वरच्या पाण्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही. हे बघा याच्यात पण माझ्या चुलत्यांचा राब होता, त्यांनी नेला खणून. फक्त थोडंसं राहिले. माझा तिकडे पुढे राब होता, तोच खणला. आणि मी आता वरती तुम्हाला ते वावर दाखवलं ना, त्यात पाणी काढून दिले, त्याच्यात आवलं, त्याच्यातही कमी पडलं. आणि मग बाकीचे हे आधीच आवलेले आहेत. ही झोपडी माझी पडलेलीच आहे ती. आता काय ती ताडपत्री फक्त काढायची बाकी आहे. ट्रॅक्टरवाला येतो आहे. त्याच्या आधीच आई बोलली की मेहरानी कुठं झाडं वगैरे लागलेत पांगळे, ते तोडून टाक. कारण त्याच्यामुळे कसे मध्ये येतात ते, यायला जायला मग तकलीफ होते. जातो बघतो. कोयता घेतला हातामध्ये. हा बघा कोयता. तर मध्ये झाडं आहे ते तोडून टाकतो. हे बघा इथे एक पांगळं आहे आणि हे एक आहे, हे तोडून टाकतो. इथं आता गवत पण खूप झालेलं आहे मेराना, ते बघून टाकतो. हे बघा हे तोडून टाकतो झाड.